खूप दिवसांपासून ऐकलं जाते की हनुमान जयंती नाही तर हनुमान जन्मोत्सव साजरा करायचा। हनुमान जयंती म्हणू नये, कारण जयंती त्याची साजरी केली जाते ज्याचा मृत्यू होतो आणि भगवान हनुमान तर अमर आहेत। नमस्कार मित्रांनो, आज हनुमान जयंती आहे आणि ह्या गोष्टीचा खुलासा करणे खूप गरजेचं आहे। आता हनुमान जयंती म्हणावं की हनुमान जन्मोत्सव हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल। चला आपण एक काम करूया, आपल्या पुराणांमध्ये बघूया याबद्दल काय सांगितलंय का। स्कंद पुराणामध्ये वर्णन केले आहे की जयम पुण्यच्च कुरुते जयंतीमिती ताम विदुः। याचा अर्थ होतो की अशी महान तिथी जी विजय आणि पुण्य प्रदान करते ती आहे जयंती, जिच्या विजयाचा कधीही अंत होत नाही ती आहे जयंती। स्वतः माता आदिशक्ती ते भद्रकालीचे रूप आहे जयंती, जिचा ना आदी आहे ना अंत आहे ती आहे जयंती। आणि आता जन्मोत्सव म्हणजे काय, तर जन्मोत्सव म्हणजे ज्याचा ह्या पृथ्वीवर जन्म होतो त्या दिवशी त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करणे म्हणजे जन्मोत्सव। बघा मित्रांनो, हनुमान जन्मोत्सव म्हणणे काहीही चुकीचं नाहीये। तुम्ही हनुमान जन्मोत्सवही साजरा करू शकता, पण जे लोक हनुमान जयंती म्हणतात त्यांना चुकीचं ठरवून जयंती फक्त त्यांचीच साजरी केली जाते ज्यांचा मृत्यू होतो असा कुठेही विश्लेषण नसताना सुद्धा हे सांगणं चुकीचं आहे। अशाने काय होतं तर अशाने आपल्या धर्माची बदनामी होते। आणि तसंही आजही तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडर उघडून पाहिलं तर त्यामध्ये हनुमान जयंतीच दिली आहे। मित्रांनो, अष्टसिद्धी नऊ निधींचे दाता असलेले पवनपुत्र हनुमान चिरंजीवी तर आहेतच, पण त्यांचे स्थान आजही आपल्या हृदयात प्रेरणा, शक्ती व भक्तीचा सागर निर्माण करत आहेत। चला मग ह्याच प्रेरणेचा आधार घेऊन आपण सगळे मिळून हनुमान जयंती साजरी करूया। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना भगवान हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा।